त्यानंतर बघूयात बिराड मोर्चाने पुन्हा एकदा रास्ता रोको जो आहे तो सुरू केलेला दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ती 4 ते 5 किलोमीटर ठप्प झालेली आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरता नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती बिराड मोर्चा काढलेला आहे। आदिवासी आश्रमशाळांमधील खासगीकरण करण्याबाबतचा काढण्यात आलेला शासन आदेश रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी हा बिराड मोर्चा जो आहे तो नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयाच्या दिशेने जात असताना नाशिकच्या ओझर 10वा मैल परिसरात या आंदोलनकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्यानं पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आणि या रास्ता रोकोमुळे नाशिक मुंबई महामार्ग ठप्प झालेला असून दोन्ही बाजूने वाहनांचा 4 ते 5 किलोमीटर रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। या मोर्चाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय तपशील याबद्दल? खरंतर आदिवासी विकास भवन आयुक्तालयावरती हा बिराड मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला होता आणि या बिराड मोर्चा हा जो आहे तो नाशिक शहराच्या वेशीवर आल्यानंतर या आंदोलकांनी अचानकपणे रास्ता रोको केलेला आहे। विशाल, जसं आपण सांगितलं की या आंदोलकांच्या आदिवासी आयुक्तालयाच्या अर्थात आदिवासी आश्रमशाळांमध्ये वर्ग 2 आणि वर्ग 3चे हे सगळे कर्मचारी आहेत। त्यांची मागणी आहे की आदिवासी विभागानं मध्यंतरी एक GR काढलेला होता आणि त्या GRच्या माध्यमातून खाजगी शिक्षकांच्या मार्फत खाजगी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या शाळा ज्या आहे त्याचं विस्तारीकरण करण्यात यावं अशा प्रकारचा हा शासन आदेश होता आणि हा शासन आदेश जर आदिवासी आश्रमशाळांचं जे खासगीकरण केलं जात आहे त्याला या आंदोलकांचा विरोध आहे आणि त्याबद्दलचा काढण्यात आलेला GR जो आहे तो रद्द करण्यात यावा, शासन आदेश रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी हा बिराड मोर्चा जो आहे तो नाशिकमधील आदिवासी आयुक्तालयाच्या दिशेने जात असताना नाशिकच्या ओझर 10वा मैल परिसरात या आंदोलनकर्त्यांनी अचानक रास्ता रोको केल्यानं पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली आहे। या रास्ता रोकोमुळे नाशिक मुंबई महामार्ग पूर्णतः ठप्प झाला असून दोन्ही बाजूने वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत।